नमस्कार, मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण कंटोली नावाची एक रानभाजी करतोय आणि यापूर्वी सुद्धा आपण 2-3 प्रकारच्या रानभाज्या केलेल्या आहेत आणि त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देते। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। पावसाळ्यात येणारी कंटोली नावाची ही रानभाजी आहे। अतिशय औषधी आहे, खूप पौष्टिक आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। सगळ्यात आधी आपण ही कंटोली स्वच्छ धुवून घेऊया। 3-4 वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवायची, माती असते याला थोडीशी, तर ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर आपण ही चिरून घेणार आहोत। कंटोली चिरताना हे असं टोक काढून टाकायचे अशा पद्धतीने आणि मधून अशी चिरायची आहे। आणि याच्या आतमध्ये बिया असतात, पण ही अगदी कवळी कंटोली आहे त्यामुळे याच्यामध्ये बिया नाहीये। बिया नसल्या तर ती अशीच आपल्याला चिरून घ्यायची, अगदी पातळ अशी चिरून घ्यायची जसं आपण कांदा चिरून घेतो। आणि बिया असल्या तर त्या बिया काढायच्यात आपल्याला, नाहीतर त्या दाताखाली येतात। कधी कधी यामध्ये जाडसर अशा बिया असतात तर त्या आपल्याला काढून टाकायच्या असतात। यातही बी नाहीये त्याच्यामुळे आपण ती अशी चिरून घेऊया पातळ। अगदी छान आणि कवळी अशी कंटोली मला मिळाली आहे बाजारात। त्याच्यामध्ये जाडसर बिया नाहीयेत आतमध्ये, पण जर जाडसर बिया असतील तर त्या आपल्याला पूर्णपणे काढून टाकायच्या असतात। तर त्या आपल्याला अशा पद्धतीने, यात सुद्धा बी नाहीये पण मी तुम्हाला सांगते अशा पद्धतीने त्या बिया अशा आपल्याला काढून टाकायच्या जर बिया असतील तर। आणि ती भाजी अशी चिरून घ्यायची। आता आपण अशाच पद्धतीने सगळी भाजी चिरून घेऊया। आपली सगळी भाजी चिरून झालेली आहे। खरं सांगू का, ही भाजी चिरतानाच तोंडाला पाणी सुटलंय, कारण खूप छान लागते। माझी ही अगदी फेवरेट भाजी आहे। चला तर मग आपण पटकन या भाजीसाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊया। या भाजीसाठी 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत। कंटोली मी वाट्यावर आणली होती, 2 वाटे होते, तर ती साधारण अर्धा किलोला थोडी कमी होती, तर त्यासाठी मी 3 मोठ्या आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले। 4 ते 5 चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेल्या आहेत। 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या ठेचून घ्यायच्यात। 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा मोहरी, हिंग लागणार आहे थोडंसं आपल्याला, आणि पाव छोटा चमचा हळद घेतलेली आहे। आणि 1 मोठा चमचा मी इथे मसाला घेतलेला आहे, आपला घरगुती वापरातला 1 मोठा चमचा मसाला घेतलेला आहे। आणि आपल्याला आता फोडणीसाठी थोडंसं तेल लागणार आहे आणि चवीनुसार मीठ। एका कढईमध्ये आपण तेल तापवून घेतले, साधारण 2 ते 3 पळ्या घातले तेल, आणि त्यावर आता आपण मोहरी घालूया। मोहरी तडतडली की लगेच आपण जिरे घालून घेऊया। आता आपण जिरे घातले, त्यानंतर आपण लसूण ठेचून घेतलाय तो घालूया। गॅस आपण अगदी बारीक ठेवलाय कारण तेल व्यवस्थित तापलं होतं। आता आपण हे मिरच्यांचे तुकडे घालूया। 2 मिरच्यांचे तुकडे घेतले। मी थोडासा मसाला पण वापरणार आहे या भाजीला। आता आपण हिंग घालूया। आता आपण चिरलेला कांदा घालतोय। आता गॅस आपण मीडियम करूया आणि मीडियम गॅसवर हा कांदा लालसर रंगावर परतून घेऊया। 3 ते 4 मिनिटं आपण मीडियम गॅसवर कांदा परतून घेतला आणि कांदा व्यवस्थित असा लालसर झालेला आहे। आता आपण हळद घालून घेऊया आणि हा आपण मसाला घेतलाय तो घातला आपण। आता पुन्हा सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण कंटोली घालून घेणार आहोत। आपण चिरून ठेवलेली आहे कंटोली, ती आपल्याला घालायची। आता आपण ही चिरलेली कंटोली घालूया। कंटोली घातल्यावर गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि हे मोठ्या गॅसवर असं परतून घ्यायचंय एक अर्धा मिनिटभर। आणि आता भाजी शिजू द्यायची आपल्याला। खरं तर कंटोली लवकर शिजतील कारण की अगदी कवळी कंटोली होती, त्याच्यामुळे ती लवकर शिजणार आहे। पण आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकणावर अगदी थोडंसं पाणी ठेवूया आणि ही कंटोली शिजू देऊया। बरोबर 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया कंटोली शिजली आहेत का। हे ताटावरचं पाणी आपल्याला आवश्यकता वाटली तरच घालायचे आपण। कंटोली बऱ्यापैकी शिजलेली आहेत, आपल्याला ताटावरचं पाणी घालायची आवश्यकता लागणार नाहीये। पण अजून 2 ते 3 मिनिटं आपण कंटोली शिजून घेणार आहोत, पण त्याआधी आपण मीठ घालूया। आपल्याला मीठ घालायचंय
त्यानंतर ओलं खोबरं घालतोय आपण. ओलं खोबरं घेतलं होतं आपण. कोथिंबीर घालायची आपल्याला. आता आपण कोथिंबीर घालतोय. सगळं व्यवस्थित पुन्हा परतून घेऊया आणि अजून 2 ते 3 मिनिटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे, थोडीशी शिजायची बाकी आहे. आता आपण याच्यावर ताट ठेवूया. ताटावर पाणी आहेच थोडंसं आणि वाफेवर आपण ही भाजी शिजवून घेऊया. अजून 3 ते 4 मिनिटं आपण भाजी मंद गॅसवर शिजवून घेतली आणि कंटोली शिजलेली आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊया. आपली कंटोलीची भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला पण आठवणीने क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन.